हे गाईज मी तुमच्या समोरचं रायगड 4 पॅसेंजर आहे आणि आज आपण जाणार आहोत अक्कलकोटला. सॉरी, तसं तर मी 2 दिवसाआधीच अक्कलकोटला जाणार, पण मी एका दिवसात पूर्ण अक्कलकोट आणि गाणगापूर त्या दोन्ही ठिकाणांमध्ये गेलो. सो तिथे कसं फिरायचं, काय करायचं, तिथे जाऊन कोणती मंदिरं एक्सप्लोर करायची किंवा काय, हे सगळं मी ह्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लेट्स सांग. आता आपण आहोत दादर स्टेशनच्या बाहेर. तुम्हाला प्रश्न पडला की दादर स्टेशनच्या बाहेर काय करतोय मी. तर आपण आज ट्रेनने प्रवास करणार नाही आहोत. आज आपण जाणार आहोत एस टीने, महामंडळाच्या एस टीने. तर पटकन आता आपण चाललो आहे दादर ईस्टच्या बस स्टॉपला. जे महामंडळाचं बस स्टॉप आहे तिथे चाललो आहे. तिथून आपल्याला अक्कलकोटला जाणारी बस पकडायची, एस टी पकडायची बेसिकली. A few moments later. तर तुम्ही पाहू शकता की ही सेमी स्लीपर एस टी आहे जी गाणगापूरला जाते आणि ही सकाळी 4:30 ते 5 वाजेपर्यंत अक्कलकोटला पोहोचेल. तर चला सुरू करूया आपली ही मस्त अशी आध्यात्मिक जर्नी. छान प्रवास चालू आहे आणि रात्री तसं काही करायला काहीच नाही आहे. सो आपण एक मस्त विश्राम करूया, आराम करूया आणि सकाळी डिरेक्ट आपण अक्कलकोटला भेटूया. One eternity later. सो मी जरा ते ब्लॉगिंग करतो, ठीक आहे. तर आता आपण फायनली अक्कलकोट बस स्टॉपला पोहोचलेलो आहोत. मागे बघू शकता पूर्ण अक्कलकोटचं बस स्टॉप आहे आणि इथून आता आपल्याला जायचं मेन मंदिराकडे. चला. तर आता आपण अक्कलकोट ते वटवृक्ष स्वामी देवस्थान, म्हणजे जे अक्कलकोटचं सगळ्यात महत्त्वाचं मंदिर आहे, तिथे जायला आपण रिक्षा केली आहे. रिक्षा शेअरिंगमध्ये तुमचं अराऊंड 15 ते 20 रुपये घेईल. सो ह्या रिक्षाने आता आपण चाललो आहे अक्कलकोटला, अक्कलकोटच्या त्या सगळ्यात महत्त्वाच्या मंदिराकडे. तर चला, कशी होते जर्नी, कसा होते दर्शन पाहूया. ठिकाणी थोडं फ्रेशनअप होऊन आता आपण चाललो आहोत अक्कलकोटच्या सगळ्यात महत्त्वाच्या मंदिरात, म्हणजेच वटवृक्ष स्वामी देवस्थान, इथे चाललेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता समोर की श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे. सकाळी लवकर आल्यामुळे आणि आज सोमवार असल्यामुळे मंदिरात आपल्याला जास्त गर्दी दिसत नाही आहे. म्हणजे आपलं दर्शन तरी खूप चांगलं होणार आहे असं वाटतंय. सो चला बघूया आपलं दर्शन किती चांगलं होतंय, कसं होतंय. खूप सुंदर अशी सजावट केली आहे मंदिरात. आता तर मंदिराचे गेट चालू होते ना, काय झालं? VIP एंट्री दिली आहे का कोणाला? हां आतमध्ये ते बघ मागून गेले कोणतरी. सगळ्या मंदिरांप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा VIP कल्चर पाहायला मिळतं आणि त्यामुळेच आपल्याला बाहेर उभं केलं आहे. बरीच गर्दी जमली आता. सकाळच्या वेळी इतकी गर्दी आहे. आपण खूप वेळ वाट पाहतोय पण गेट काही उघडले जात नाही आहेत, कारण आतमध्ये बरेच लोक दर्शन घेत आहेत. 20 minutes later. तर फायनली गेट ओपन केलं आणि आता आपल्याला स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायला मिळणार आहे. तर चला दर्शन घेऊया आणि आपल्या बाकीच्या प्रवासाला सुरुवात करूया. तुम्ही जे समोर वटवृक्ष बघताय तर त्या वृक्षाच्याच नावाने या मंदिराला ओळखलं जातं, म्हणजे वटवृक्ष स्वामी देवस्थान. तर मग हेच ते वटवृक्ष आहे जे तुम्ही पाहिलं. मंदिराच्या बाहेर येतानाच माझं लक्ष या प्रतिमेकडे गेलं. बारीक बारीक रुद्राक्षांपासून स्वामींची एक मोठी प्रतिमा तयार केली आहे. अतिशय सुंदर प्रतिमा आहे, तुम्ही सुद्धा बघू शकता ती. मस्त. तर आपलं सकाळ सकाळ आपलं महत्त्वाच्या मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि आता खूप जास्त भूक लागली आहे. ह्या मंदिरातच अन्नछत्र असतं, म्हणजे इथेच तुम्ही जेवणसुद्धा करू शकता. समोर तुम्हाला कॅन्टीन दिसतं आहे. चलो, हे हाच गेटने आलो का आपण आतमध्ये? नाही, दुसरा गेट होता ना. प्रसाद घ्यायचा घे तू. तर आता फायनली आपण थोडा पोटभर नाश्ता करून आपण तिथून वटवृक्ष मंदिराच्या इथून ऑटो केली आणि ही ऑटो आता आपल्या पुढच्या मंदिराकडे घेऊन जाणार आहे, तेच म्हणजे चोळप्पा महाराजांचं मंदिर. तर बेसिकली इथे आल्याच्यानंतर तुम्ही ऑटो बुक करू नका, ते तुमच्याकडून पूर्ण 400-500 रुपये दिवसाचे घेतील.
जर तुम्ही इथूनच शेअरिंग ऑटो किंवा रिक्षा केली तर तुम्ही 20-20 रुपयात पूर्ण अक्कलकोट फिरू शकता, कारण ठिकाणं फार जवळ आहेत. त्याच्यामुळे आपण ही ऑटो केली आहे. सो चला पुढचं मंदिर पाहूया. तर आता आपण पोचलो आहोत चोळप्पा महाराजांच्या निवासस्थानाकडे, मंदिराकडे. तर चोळप्पा महाराज हे स्वामींचे खूप मोठे भक्त होते. तर त्यांच्याच स्मरणार्थ हे पूर्ण मंदिर इथे उभारलं गेलं आहे. तर बघूया चला आतून मंदिर कसं आहे. मंदिराचं बाहेरचं काम खूप जास्त मस्त आहे किंवा उत्कृष्ट दर्जाचं आहे असं बोलू शकता. दोन्ही बाजूला खूप चांगल्या मूर्ती आहेत. एका बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे, दुसऱ्या बाजूला कार्तिकेयाची मूर्ती आहे. तर बघूया चला आतून मंदिर कसं आहे. समोरचा जो फोटो किंवा प्रतिमा तुम्हाला दिसते ती चोळप्पा महाराजांची प्रतिमा आहे. तर तुम्ही संपूर्ण मंदिर बघू शकता. चोळप्पा महाराजांच्या मंदिराच्या पुढेच म्हणजे एकदम वॉकेबल डिस्टन्सवरती 12 ज्योतिर्लिंगांचं मंदिर आहे. तर आता आपण ते बघायला चाललो आहे. तर तुम्ही समोर बघू शकता हे 12 ज्योतिर्लिंगांचं मठ किंवा मंदिर तुम्ही बोलू शकता इथे असलेला. तर या गाभाऱ्याच्या जमिनीच्या खाली अजून एक शिवलिंग ठेवलेलं आहे. तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता. यासाठी तुम्हाला जमिनीच्या आतमध्ये म्हणजे खाली जावं लागतं. तर तुम्ही समोर बघू शकता ही 12 ज्योतिर्लिंग म्हणजे 12 शिवलिंग इथे ठेवलेत आणि त्यांचा आकारसुद्धा शिवलिंगासारखाच एका मोठ्या शिवलिंगासारखा आहे. खूप छान आहे, बघायला दिसायला खूप सुंदर दिसत आहे. या पूर्ण 12 ज्योतिर्लिंगांचं आपण एकाच ठिकाणी दर्शन घेतोय. इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला रस्त्याच्या कडेला अजून एक मंदिर दिसतंय. तर या मंदिराचं नाव आहे मल्लिकार्जुन देवस्थान. तर शंकराचंच मंदिर आहे. पुन्हा एकदा आपण दर्शन घेऊया आणि पुढच्या मंदिराकडे जाऊया. चला. तर बेसिकली मला एक गोष्ट जाणवली आहे की इथे प्रत्येक मंदिर एकमेकांपासून खूप जवळ आहे, वॉकेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 500-600 रुपयाची ऑटो करायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही ही चालतसुद्धा सगळी ठिकाणं कवर करू शकता. सो चला पुढचं मंदिर आपण एक्सप्लोअर करूया. तर पुढचं मंदिर आहे श्री खंडोबा मंदिर. स्वामी समर्थांनी प्रथम इथे आगमन केलेलं असं म्हणतात. तर चला आतून आपण हे पूर्ण मंदिर एक्सप्लोअर करूया आणि या मंदिराचा थोडासा इतिहास जाणून घेऊया. ज्यावेळेस स्वामी आले सर्वप्रथम अक्कलकोटमध्ये, महाराज या मंदिरात आले. ओढ्यावर महाराजांच्या पादुका आहेत. स्वामी 3 दिवस राहिले ओढ्यावर. इथं 3 दिवस राहिल्यानंतर इथंच येतात रिसाईदार नावाच्या फकीर आला. महाराजांनी याच ओढ्यावर रिकाम्या जिलेमधून अग्नी काढून दाखवला फकीराला. फकीर जाऊन पुढे चोळप्पांना सांगितलं. ते चोळप्पा इथं आले. त्या चोळप्पांनी इथून पुढे महाराजांना आपल्या घरी घेऊन गेलं समाधीमध्ये. हा महाराज येण्यापूर्वीचा मंदिर आणि अक्कलकोटचा हा ग्रामदैवत खंड होता. आणि तिथून मग महाराज मुख्य मंदिरात 22 वर्षे राहिले, वटवृक्ष मंदिरात. आणि 22 वर्षानंतर चोळप्पांच्या घरी महाराजांनी 30 एप्रिल 1878 महाराजांनी चोळप्पांच्या घरी समाधी. तर खंडोबा मंदिराच्या इथून ऑटो करून आता आपण आलेलो आहोत स्वामी राजेराय मठ. तर हा मठसुद्धा बघायला आतून खूप सुंदर आहे. तर चला हा पूर्ण मठ आपण आतून एक्सप्लोअर करूया, बघूया. हवेशीर आहे, खूप मस्त वातावरण आहे मठाचं. तर अक्कलकोटमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. या ठिकाणाचं नाव आहे बाळप्पा मठ. तर या मठाचं वैशिष्ट्य असं की इथे स्वामींचं अस्तित्व आपल्याला पूर्णपणे जाणवतं. तुम्हाला समोर जे चौकोनी रकाने बनवलेले दिसत आहेत लादीवरती, जमिनीवरती, त्या रकान्यांमध्ये स्वामींच्या पदचिन्हांचे आकार आहेत. म्हणजे तिथे स्वामींची पावले उमटली आहेत असं म्हणतात. तर
मी तुम्हाला दाखवते ती पावलांचा आकार किंवा काय ते. काही ठिकाणी ती आता धुसर झाली आहेत, अदृश्य झाली आहेत. काही ठिकाणी ती अजूनही चांगल्या प्रकारे दिसत आहेत. तर चला ती पाहूया. आता बेसिकली आपलं अक्कलकोटमधल्या सगळ्या मंदिरांचं, सगळ्या मठांचं दर्शन घेऊन झालंय आणि मी आत्ताच टाइम बघितला तर जाणवलं की भाई आपलं अर्ध्या दिवसातच सगळ्या मंदिरांचं दर्शन घेऊन झालंय. मग आता काय करायचं? कुठे जायचं? अर्धा दिवस बाकी आहे. गाणगापूरला गेलं तर चला गाणगापूरला सुद्धा जाऊन येऊया. तर तुम्हाला या गाणगापूरला जाणाऱ्या टॅक्सीज मिळतील. पर पर्सन 300 रुपये. गाणगापूरला जायला आपल्याला जवळजवळ 2 ते 2.5 तास लागणार आहे. तर चला जाऊया. 2 hours later. सो आजचं आपल्या दिवसातलं नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणजे गाणगापूर. आपण अक्कलकोटवरून ऑटो करून आता आपण गाणगापूरला आलो आणि इथली नदी आता आपण एक्सप्लोअर करणार आहे. म्हणजे ती त्याला संगम म्हणतात. सो बघूया नदी कशी आहे किंवा काय आणि इथे कोणते कोणते मंदिर आहेत. सो चला. नदी म्हणजे संगम पाहण्याआधी या नदीच्या बाजूला एक सुंदर असं मंदिर आहे. तर आपण आधी त्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आणि नंतर मग आपण नदी म्हणजे संगम जो काय आहे बघायला जाऊया. एक्सायटेड आहे कारण नदी हा माझा खूप आवडता विषय आहे. तर मग चला आधी मंदिरात जाऊया आणि नंतर आपण नदी बघायला जाऊया. चला. तिथे खाली जायला रस्ता आहे वाटतं ना तिकडे. हा तिकडे. सो आता आपण चाललोय. पण अपेक्षेपेक्षा संगम वाईट का वाटतोय? कारण तुम्ही बघू शकता की प्रत्येक जण त्या संगममध्ये त्या नदीमध्ये आंघोळ करतोय. नदीचा किनारा पूर्ण दूषित झालाय. प्लास्टिक कचरा सगळं पडलंय. माझी इथून खाली उतरण्याची हिंमत होत नाहीये कारण का तुम्ही बघू शकता सगळे तिथे आंघोळ करतात आणि कचरा टाकतात. सो आताच आपला संगम वगैरे सगळं अनुभवून झाला आहे आणि सकाळी आपण अक्कलकोटला पण गेलो. पण तिथे जाऊन सुद्धा तेच पुन्हा आपल्या हिंदूच्या मंदिरांमध्ये मोठमोठ्या मंदिरांमध्ये जी पार्सलिटी चालतात जसं की VIP लाईन किंवा काय असेल तिथे सुद्धा होतं. सो मला ते थोडंसं खटकलं. आध्यात्मिक ठिकाणी असं कल्चर नसलं पाहिजे. VIP लाईन किंवा भाविकांना पूर्ण दर्शन न घेऊ देणं आणि पटकन तिथून पुढे सरकवून. बिकॉज लांबून आलेले असतात. पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेले असतात आणि सो हे फक्त सुधारलं पाहिजे. बाकी मी जे आध्यात्मिक भाव शोधायला आलो होतो ते मला मिळाले नाही आहेत. पण येस तुम्ही जर इथे आला तर तुम्हाला ते मिळतील, नक्कीच मिळेल. सो येस आता आपण आपलं गाणगापूरचं पुढचं ठिकाण जिकडचा जो महत्त्वाचा मठ आहे तो बघायला जाणार आहोत. सो चला पाहूया. सो आजच्या दिवसातल्या शेवटच्या मंदिरात आपण चाललो आहे आणि चला बघूया ते मंदिर कसं आहे. गाणगापूरमधलं आपलं शेवटचं मंदिर आहे आजचं. देन ह्याच्यानंतर आपण आपला रिटर्न जर्नी आपण स्टार्ट करणार आहोत. सो चला. गाणगापूरचं हे मंदिर बाहेरून दिसलं तर खूप सुंदर आहे. तर चला आतून बघूया कसं आहे. ओके समोर मंदिर आहे आणि तर बाहेर बोर्ड लावला आहे मोफत दर्शनाची लाईन आणि एक्झॅक्ट बाजूला दिलं आहे की विशेष दर्शनाची लाईन. म्हणजे मला कळत नाही की मंदिरासारख्या आध्यात्मिक ठिकाणी ह्या गोष्टी का असतात की मोफत दर्शनाची लाईन किंवा मग विशेष पेड पैसे घेऊन दर्शनाची लाईन हे का असतं. देव सगळ्यांसाठी जर सारखा असेल तर इथे भेदभाव नसला पाहिजे. वरती गेल्यानंतर मला त्या रांगांच्या ठिकाणी जिथे रांगा असतात तिथे खूप जास्त कचरा दिसला. खूप जास्त म्हणजे दोन्ही बाजूला फक्त कचरा होता. खूप जास्त पायपीट गेल्यानंतर आम्ही एका ठिकाणाहून खाली उतरलो आणि तिथे लिटरली बाजूला जे बोर्ड लावलेले होते ते वाचून काय म्हणावं मला कळत नव्हतं. मंदिराची निष्काळजीपणा आणि भाविकाने टाकलेला कचरा याचा संगम मला या पूर्ण मंदिरात पाहायला मिळाला आहे. आणि पुढे जो बोर्ड दाखवणार आहे या मंदिरातला तो पॉज करून वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये कळवा. कदाचित ह्याच कारणामुळे या मंदिरात कचरा असावा. भाजीचं नाही मला बाजून जायचं.
सो आता आपण परत आलो आहे अक्कलकोटला आणि शेवटचं ठिकाण बाकी आहे म्हणजे इथलं एक फेमस गार्डन आहे तिथे जाणार आहे. तर बघूया ते कसं गार्डन आहे किंवा काय ते आणि त्याच्यानंतर आपली रिटर्न जर्नी चालू आहे. तो चला. तर हा गेट आहे आणि या गेटच्या आतमध्ये गार्डन आहे. सो आता आपण चाललो आतमध्ये गार्डन बघायला. दिसतंय तसं हे गार्डन बघूया तेच बघायचं. चल. सो इथे असं बाहेर छान डेकोरेशन आहे आणि हे बालोद्यान आहे. याची एंट्री तिकीट 5 वर्षावरील मुलांना 5 रुपये. सो चला. ओव्हरऑल हीच होती माझी अक्कलकोट आणि गाणगापूरची जर्नी. काही गोष्टी तिथे नको होत्या मला त्या तिथे सांगा, जसं की तिथे VIP कल्चरवाल्या लाईन्स किंवा त्या लाईन्समध्ये असलेला कचरा. मला बेसिकली मंदिर प्रशासनाने एवढं सांगायचं की तुमच्याकडे वर्षभरातून इतका सगळा ताण येतं किंवा मग देणगी येते, तर त्यातून तुम्ही ती मंदिरं स्वच्छ ठेवा. महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे दर्शनाला येतात तर त्यांच्या राहण्याच्या सोयी व्यवस्थित करून. सो येस, त्या काही गोष्टी होत्या ज्या मला त्याला जाणवल्या. बाकी तुम्हाला हा ब्लॉग, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ शेवटपर्यंत थांबला असाल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि येस, सुट्टीच्या दिवसांमध्ये आपला ओव्हरऑल महाराष्ट्र नक्की ठेवा.